नमस्कार मंडळी, आज आपण मराठवाडा स्पेशल मिक्स पिठाचे धपाटे बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता हे धपाटे किती खुसखुशीत झाले आहेत ना। कारण या ठिकाणी मी धपाटे बनवताना काही विशेष टिप्स वापरलेली आहे। हे धपाटे ना दही, लोणचं आणि ठेच्यासोबत तर इतकी भारी लागतात ना। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। साहित्यामध्ये मी 2 कांदे घेतलेले आहे, थोडी कोथिंबीर, 2 टोमॅटो, लसूण आणि मिरची घेतलेली आहे। या ठिकाणी मी मेथीचे धपाटे बनवणार आहे, त्यामुळे मेथीला व्यवस्थित निसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण साहित्य केलेले आहे ते साहित्य चिरून घेऊ। त्यामध्ये कांदा बारीक बारीक कट करून घ्या। जेवढा कांदा जास्त टाकताल तेवढे आपले धपाटे मस्त होतील। नंतर त्यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर हे चिरून घ्यायची। कोथिंबीर बारीक चिरून झाल्यास आपण जी नीट केलेली मेथी आहे ती पण या ठिकाणी चिरून घेऊ। तुम्ही मेथीऐवजी पालक पण वापरू शकता, म्हणजेच तुमचे पालक धपाटे बनतील। आता आपण खलबत्त्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या कुटून घ्यायच्या। त्यानंतर लसूण आणि जिरे एकत्रच खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिरची, लसूण आणि जिरे मी एकत्रच कुटून बाजूला काढून ठेवत आहे। आता आपल्याला वेगवेगळे पिठे घ्यायचे। त्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं, नंतर 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडे त्यामध्ये जिरे टाकत आहे। बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो हे सर्व टाकून घ्यायचं। नंतर त्यामध्ये थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायचं, थोडीशी। आता आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि लसूण एकत्र कुटून घेतलेला आहे ते यामध्ये टाकून घेऊ। नंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू। त्यानंतर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर मिसळू। आपल्याला मेथीचे धपाटे बनवायचे आहेत, त्यामुळे सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणल्यास मेथी पण यामध्ये टाकून घेऊ। आता व्यवस्थित पिठाला मळून घ्यायचं। या ठिकाणी पीठ मळून झाल्यास 10 मिनिटे त्याला तेल लावून झाकून ठेवायचं। नंतर लगेच मीडियम साईजचा गोळा घेऊन ओल्या सुती कापडावर थापून घ्यायचा। जर थापताना पीठ हाताला चिपकत असेल तर पाण्याचा हात घ्यायचा। नंतर त्या धपाट्याला गोल छिद्र करून घ्यायचा। छिद्र करण्याचा नक्की एक फायदा आहे, तो म्हणजे आपल्याला धपाटे भाजण्यास व्यवस्थित मदत होते व त्यामध्ये आपण तेल सोडू शकतो। चला तर मग आता आपण धपाटे भाजून घेऊ। थापून झालेले धपाटे तव्यावर टाकल्यास थोड्या वेळाने कपडा काढून घ्यायचा। नंतर त्या छिद्रात व बाजूने थोडेसे तेल टाकून घ्यायचं। तेल टाकल्यास त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। आपला गॅस हा मीडियम साईजवर ठेवायचा। या ठिकाणी बघू शकतो मी एक धपाटे बनवले आहे, दुसरे लगेच बनवत आहे। आपल्याला लहानपणी आपण छिद्र का पाडायचे आपल्याला माहितीच नव्हतं ना, त्यामुळे मी तर माझ्या आईला एक छिद्र पाडल्यास अजून 2-4 छिद्र पाडायला लावायचे। अक्षरशः पूर्ण धपाट्याला छिद्र पाडून आईला धपाटे बनवून दे म्हणायचं। सांगा तर मग तुमच्या लहानपणी तुम्ही पण आईला धपाटे बनवताना असे छिद्र पाडायला सांगितले होते का नाही? जर सांगितलेच असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। या ठिकाणी खमंग आणि खुसखुशीत धपाटे बनलेले आहेत। धपाट्यालाच काही भागामध्ये थालीपीठ देखील म्हणतात। आपणा सर्वांनाच माहिती असायला पाहिजे, धपाटे खाण्याची खरी मजा तर लोणचं, दही आणि ठेच्यासोबतच आहे। चला तर मग धपाट्याची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की कळवा।